नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण टीकीओम टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा जे काही युनिट दिला आहे त्याच्यामधला आपण दोन पार्ट बघणार आहोत. एक त्याच्यामध्ये आहे री इंजिनिअरिंग आणि एक एम्पॉवरमेंट. हे दोन्ही पार्ट आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर त्याच्या अगोदर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, क्वालिटी म्हणजे काय, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे काय, या बेसिक डेफिनेशन बघू आणि नंतर री इंजिनिअरिंग काय असते ते बघू आपण. तर जे मित्र आय टी प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपलची तयारी करत असेल त्या मित्रांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तर की जर आपले लेक्चर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा किंवा शेअर करा. तर कुठलाही वेळ न वाया घालवता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू. आता त्याच्यामधला पहिले टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये क्वालिटी म्हणजे काय नेमकं, तर क्वालिटी इज डिग्री ऑफ एक्सलन्स ऑफ द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस किती एक्सलंट आहे त्याची डिग्री मेजर करणे, म्हणजे त्याला आपण म्हणतो क्वालिटी. आता टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे काय, इट इज द सिस्टमॅटिक अप्रोच व्हेअर अन ऑर्गनायझेशन वर्क्स टू इम्प्रूव्ह कस्टमर सॅटिस्फॅक्शन बाय कंटिन्युअसली इम्प्रूव्हिंग ऑल इट्स प्रोसेस, प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस. कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट कशामध्ये असेल, प्रोसेस असेल, प्रॉडक्ट असेल किंवा सर्व्हिस मध्ये असेल, तर ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करण्याची प्रोसेस त्यालाच आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट असं म्हणतो. आता त्याच्यामध्ये तीन इम्पॉर्टंट कन्सेप्ट दिलेले आहेत. एक बघा की इथं आपण बघितले थ्री इम्पॉर्टंट कन्सेप्ट. पहिला असते एक फॉरवर्ड इंजिनिअरिंग, रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि तिसरा असते एक री इंजिनिअरिंग, किंवा ज्याला बीपीआर, बिझनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग असं. बघा परीक्षेत तर हे री इंजिनिअरिंग शब्द वापरलेला नाही त्यांनी, तर तिथं बीपीआर वापरा. बीपीआर म्हणजेच काय, तर त्याला री इंजिनिअरिंग म्हणत असतो आपण. बीपीआर म्हणजे बिझनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग. आता हे तिन्ही टर्मिनॉलॉजी आपण समजून, कारण की बीपीआर समजण्यासाठी या दोन टर्म समजणं आवश्यक आहे. म्हणजे कोणती फॉरवर्ड रिव्हर्स इंजिनिअरिंग कशाला म्हणतात, त्याच्यानंतर आपल्याला ते बीपीआर किंवा री इंजिनिअरिंग हे कन्सेप्ट काय आहे हे समजायला मदत होते. तर पुढच्या स्लाइडमध्ये लगेच आपण फॉरवर्ड इंजिनिअरिंग, रिव्हर्स आणि री इंजिनिअरिंग काय आहे ते बघू. थोडं क्लिअर करतो मी याला. थोडस स्लाइड एक मिनिट. आता बघा पहिला कन्सेप्ट फॉरवर्ड इंजिनिअरिंग. हे तिन्ही टर्म आपण एकदम व्यवस्थित समजावून घेऊ, कुठेही गडबड, कारण की याच्यावर क्वेश्चन येते एखादा तरी. आता बघा फॉरवर्ड इंजिनिअरिंग कशाला म्हणायचं. फॉरवर्ड इंजिनिअरिंग इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग न्यू सिस्टीम फ्रॉम द स्क्रॅच. एखादी नवीन सिस्टीम एकदम बेसिक सुरुवातीपासून, स्क्रॅच म्हणजे फ्रॉम द स्क्रॅच म्हणजे काय, एकदम स्टार्टिंग पॉईंट पासून ज्याचं काहीच वर्क झालेलं नाही, तर त्याला आपण स्क्रॅच म्हणतो, किंवा एकदम सुरुवातीपासून त्याला करायचं. फॉरवर्ड इंजिनिअरिंग इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग न्यू सिस्टीम. इथं न्यू सिस्टीम डेव्हलप करायची आहे कुठून, सुरुवातीपासून, ज्याच्यावर अगोदर काहीच काम झालेलं नाही, तर त्याला आपण स्क्रॅच म्हणत असतो. आता एक साधं मी बरं डेली लाईफ एक्झाम्पल इथं कन्सिडर केलं. यू डिसाईड टू कुक अ न्यू डिश ॲट युअर होम. एक डिश, तुम्ही नवीन डिश प्रिपेअर करण्याचा एक ठरवलेला आहे. आता बघा इथं पर्पज काय असते, की फॉरवर्ड इंजिनिअरिंग डेव्हलप ऑर बिल्ड न्यू सिस्टीम ऑर प्रॉडक्ट. हा महत्वाचा फॉरवर्ड इंजिनिअरिंगचा पर्पज असते, की नवीन आपल्याला इथं सिस्टीम किंवा प्रॉडक्ट डेव्हलप करायचा आहे. आणि त्यासाठी एक मी साधं डेली एक्झाम्पल काय लिहिलं, की यू डिसाईड टू कुक अ न्यू डिश ॲट युअर होम. तुमच्या घरी एक तुम्ही नवीन डिश तयार करण्याचं ठरवलं. आता बघा इथं हेच कंटिन्यू एक्झाम्पल आपण पुढे बघू, म्हणजे डिशचं जे आहे ना, म्हणजे आपल्याला समजायला थोडीशी मदत होती. बघा आता तुम्हाला फॉरवर्ड इंजिनिअरिंगचा पर्पज काय आहे लक्षात आलं, की याच्यामध्ये आपल्याला नवीन सिस्टीम किंवा नवीन प्रॉडक्ट कुठून सुरुवातीपासून बनवणे, त्याला आपण फॉरवर्ड इंजिनिअरिंग म्हणतो. आता दुसरी टर्मिनॉलॉजी आहे की रिव्हर्स इंजिनिअरिंग. फॉरवर्ड इंजिनिअरिंग समजली आपल्याला, की काय करायचं, की प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग अ न्यू सिस्टीम फ्रॉम द स्क्रॅच. म्हणजे पूर्ण सिस्टीम किंवा प्रॉडक्टच आपल्याला एकदम सुरुवातीपासून डेव्हलप करायचं आहे, त्याला आपण फॉरवर्ड इंजिनिअरिंग म्हटलं. आता रिव्हर्स इंजिनिअरिंग काय आहे ते बघू. इट इज द प्रोसेस ऑफ अनालायझिंग द एक्झिस्टिंग सिस्टीम टू अंडरस्टँड इट्स डिझाईन, स्ट्रक्चर अँड फंक्शनॅलिटी. इथं नवीन सिस्टीम किंवा नवीन प्रॉडक्ट कुठेही बनवायचं नाही. एक्झिस्टिंग सिस्टीम जे आहे किंवा एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्येच आपल्याला त्याचं अनालायझेशन करायचं आहे, हे लक्षात घ्या. फॉरवर्डमध्ये आपण नवीन सिस्टीम किंवा नवीन प्रॉडक्ट तयार केलं होतं, म्हणजे पर्पज होता. आता इथं आपल्याला नवीन काही करायचं नाही, हे लक्षात घ्या. इथं काय करा, इट इज द प्रोसेस ऑफ अनालायझिंग द एक्झिस्टिंग सिस्टीम. त्या एक्झिस्टिंग सिस्टीम किंवा प्रोडक्ट जे आहे त्याचं अनालायझेशन करायचं. कशासाठी, टू अंडरस्टँड इट्स डिझाईन, स्ट्रक्चर अँड फंक्शनॅलिटी. ह्या गोष्टी अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला त्या एक्झिस्टिंग सिस्टीमचं नवीन नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा पर्पज इथं लिहिला आपण. पर्पज काय आहे, टू अंडरस्टँड द एक्झिस्टिंग सिस्टीम प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल आपण वरच्या एक्झाम्पल मध्ये जसं घेतलं होतं, की इथं यू डिसाइड द
टू यू यू डिसाइड टू कुक अ न्यू डिश. इथं आपण फॉरवर्ड इंजिनिअरिंग मध्ये एक्झाम्पल कन्सिडर केलं होतं. तेच एक्झाम्पल इथं मी घेतलं. आता बघा, टू ईट अ टेस्टी डिश ॲट युअर होम अँड ट्राय टू फिगर आउट हाऊ इट वॉज मेड. आता ही कशी तयार केली हे करणं म्हणजे काय, अनालिसिस केलं ना आपण त्याचं. इथं काय केलं आपण, नवीन डिश तयार केली. फॉरवर्ड इंजिनिअरिंग मध्ये एक नवीन डिश तयार केलेली आहे. इथं काय केलं की त्या नवीन डिशचं अनालिसिस केलं, म्हणजे बाबा ती कशी तयार झाली, काय झाली, कोणते इन्ग्रेडियंट आहे, हे सगळ्या गोष्टीचं अनालिसिस कुठे केलं आपण, या याच्यामध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग. रिव्हर्स इंजिनिअरिंगचा पर्पज काय होता की अनालायझेशन ऑफ एक्झिस्टिंग सिस्टीम. इथं नवीन सिस्टीम करायची नाही. नवीन सिस्टम कुठं करायची होती आपल्याला, फॉरवर्ड इंजिनिअरिंग मध्ये नवीन सिस्टीम किंवा नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचं होतं फ्रॉम द स्क्रॅच, म्हणजे एकदम सुरुवातीपासून. रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये नाही. रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये आपण काय केलं की एक्झिस्टिंग जे काय सिस्टीम किंवा प्रोडक्ट आहेत त्याचं अनालिसिस केलं, बाकी काही केलेलं नाही, हे लक्षात घेणं. आता ती दोन कन्सेप्ट समजले आपल्याला. तिसरा कन्सेप्ट घ्या, री इंजिनिअरिंग किंवा ज्याला बीपीआर किंवा बिझनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग. एक्झाम मध्ये जरी सिलेबस मध्ये आपल्याला री इंजिनिअरिंग शब्द दिला, पण एक्झाम वाले बीपीआर वापरतात, म्हणजे तिथं काही गोंधळ व्हायचं कारण नाही. या तीन शब्दातला कोणताही शब्द दिसला, री इंजिनिअरिंग दिसू द्या, बीपीआर दिसू द्या किंवा बिझनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग, या तिन्ही याच्यामधला कुठलाही जे जर वर्ड दिसला तर ते समजायचं की ते री इंजिनिअरिंगचाच आहे. आता बघा, अ मेथड ऑफ रॅडिकल रिडिझाईन म्हणजे काय, रॅडिकल म्हणजे काय, बिग चेंजेस म्हणतो त्याला. बिग चेंजेस म्हणतो आपण त्याला, ऑफ ए बिझनेस प्रोसेस टू अचीव अ ड्रामॅटिक इम्प्रूव्हमेंट इन एक्झिस्टिंग सिस्टीम. आता बघा, पहिल्या याच्यामध्ये फॉरवर्ड इंजिनिअरिंग मध्ये आपण काय केलं की नवीन सिस्टीम डिझाईन केली होती. दुसऱ्या रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये काय केलं आपण की एक्झिस्टिंग सिस्टीमचं अनालिसिस केलं होतं, नवीन सिस्टीम डिझाईन केली नव्हती. तिसऱ्या रिइंजिनिअरिंग मध्ये काय केलं आपण, एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये रॅडिकल रिडिझाईन केलं, म्हणजे काय केलं की बिग चेंजेस केले. इथं सुद्धा नवीन सिस्टीम तयार केलेली नाही. एक्झिस्टिंग सिस्टीम मध्येच आपण रॅडिकल चेंजेस किंवा बिग चेंजेस किंवा रॅडिकल रिडिझाईन केलं. त्याचा पर्पज काय होता की ड्रामॅटिक इम्प्रूव्हमेंट, म्हणजे सडन इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे कशामध्ये, त्या क्वालिटी असेल, कॉस्ट सेव्हिंग असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये सडन इन्क्रीमेंट किंवा ड्रामॅटिक इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. तर याच्यासाठी री इंजिनिअरिंग कन्सेप्ट आला. आता तिन्ही गोष्टी आपल्याला कळल्या. फॉरवर्ड इंजिनिअरिंग मध्ये आपण नवीन प्रोडक्ट किंवा सिस्टीम डिझाईन केली होती. रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये काय केलं की जे एक्झिस्टिंग सिस्टीम आहे त्याचंच आपण अनालिसिस केलं होतं. आणि री इंजिनिअरिंग मध्ये आपण काय केलं की एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये रॅडिकल रिडिझाईन किंवा बिग चेंजेस केले होते. कशासाठी, ड्रामॅटिक इम्प्रूव्हमेंट ऑफ द एक्झिस्टिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये खूप जोरात सुधारणा किंवा फास्टमध्ये सुधारणा होण्यासाठी आपण काय केलं होतं, रॅडिकल रिडिझाईन केली होती. या तीन कन्सेप्ट समजले आता आपल्याला. आता बघा, इथं डेली लाईफ घेतलं. आफ्टर अंडरस्टँडिंग द डिश, हे कोणत्या स्टेजमध्ये अंडरस्टँड केली होती आपण, रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये. युअर रॅडिकल डिझाईन म्हणजे बिग चेंजेस इन द रेसिप टू मेक इट बेटर. आता आपण काय केलं की रॅडिकल चेंजेस कशामध्ये केलं की रेसिपमध्ये केले त्याच्या, कारण की काय होतं की त्याचं बेटर म्हणजे फास्टमध्ये बेटर क्वालिटी किंवा ड्रामॅटिक चेंजेस झाले पाहिजे. चेंजेस कशाच्या फॉर्ममध्ये असेल, क्वालिटी असेल, कॉस्ट असेल, या फॉर्ममध्ये. म्हणजे कॉस्ट म्हणजे रिड्यूस होणे म्हणजे पॉझिटिव्ह अँगल ना. म्हणजे त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी एकदम बेटर चेंजेस केले कशामध्ये, तर री इंजिनिअरिंग मध्ये आपण ते केले. पर्पज बघा काय होता, रेंज आहे, इम्प्रूव्हमेंट इन एक्झिस्टिंग सिस्टीम ऑर अपग्रेडेशन इन द एक्झिस्टिंग सिस्टीम, बट इज बट इज ड्रामॅटिक इम्प्रूव्हमेंट नॉट ग्रॅज्युअल. एकदम ड्रामॅटिक इम्प्रूव्हमेंट म्हणजे हळूहळू नाही तिथं. री इंजिनिअरिंग मध्ये काय केलं की एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये रॅडिकल रिडिझाईन किंवा बिग चेंजेस आपण कशासाठी केले की त्याच्यामध्ये ड्रामॅटिक इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, म्हणजे सडन त्याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह किंवा अशा गोष्टी घडल्या पाहिजे. तर त्याला आपण म्हणलं होतं की री इंजिनिअरिंग किंवा बीपीआर. आता बीपीआर मध्ये असं ग्रॅज्युअली चेंजेस एक्सपेक्टेड नाही, तर इथं सडन चेंजेस एक्सपेक्टेड आहे. तर या तिन्ही गोष्टी आपल्याला कळल्या असतील. पुढे जाऊ आता. हा, 4 स्टेप ऑफ री इंजिनिअरिंग ऑर बीपीआर प्रोसेस कोणकोणते आहेत. तर बघा, आता इथं पहिली काय, प्रिपेअर फॉर द चेंज, कारण की आपल्याला रॅडिकल चेंजेस घडवून आणायचे आहे. प्लॅनिंग फॉर द चेंज, डिझाईन फॉर द चेंज आणि इव्हॅल्युएटिंग फॉर द चेंज, या 4 स्टेप असतात री इंजिनिअरिंगच्या. आता ट्रिक्स मी अशी लिहिली की प्री प्लॅन दे. दे म्हणजे मराठीत दे म्हणायचं त्याला. डी म्हणतो ना आपण, त्याचं स्पेलिंग दे, मराठीत जर आपण असं केलं कन्सिडर.
प्री प्लॅन दे फॉर बीपीआर. बीपीआर कशासाठी असते? तर रॅडिकल चेंजेस, सडन ड्रामॅटिक इम्प्रुव्हमेंटसाठी जे काही रॅडिकल चेंजेस करतो आपण त्या एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये, त्याला आपण रिइंजिनिअरिंग किंवा बीपीआर प्रोसेस म्हणलं. मग प्री प्लॅन दे फॉर कशासाठी? बीपीआर. कारण की आपल्याला रॅडिकल रिडिझाईन किंवा ड्रामॅटिकल इम्प्रुव्हमेंट आणायची आहे सिस्टीममध्ये किंवा एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये किंवा एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये, तर त्यासाठी प्री प्लॅन लागते ना. म्हणून मी काय, प्री म्हणजे काय, तर प्रिपेअर फॉर चेंज. प्लॅन म्हणजे काय, प्लॅनिंग फॉर द चेंज. हे डी म्हणजे काय, डिझाईन फॉर द चेंज. आणि ई म्हणजे काय, इव्हॅल्युएटिंग फॉर द चेंज. असे हे ट्रिकच्या सहाय्याने सहज लक्षात ठेवायचं. नंतर बीपीआर, 3 आर इन बीपीआर. 3 आर कोणकोणते आहे? इंट्रोड्यूस बाय मायकेल हॅमर आणि जेम्स चॅम्पी या दोन लोकांनी ते इंट्रोड्यूस केलेली आहे 3 आर सिस्टीम. त्याच्यातला पहिला आर असते रिथिंक, दुसरा आहे रिडिझाईन आणि तिसरा आहे रिटूल. रिटूल म्हणजे काय, ऍडव्हान्स टूल वापरायचे आहे कशासाठी की त्याच्यामध्ये ड्रामॅटिक इम्प्रुव्हमेंट किंवा सडन चेंजेस झाले पाहिजे, त्यासाठी रिटूल. 3 आर आहे, तर रिथिंक आहे पहिला, रिडिझाईन आणि तिसरा आहे रिटूल. हे तीन कोण काढले? इंट्रोड्यूस बाय मायकेल हॅमर आणि जेम्स चॅम्पी या दोघांनी ते काढले. की 3 आर वर क्वेश्चन आला तर येऊ शकते, रिथिंग, रिडिझाईन, रिटूल. रिथिंग, रिडिझाईन, रिटूल हे तीन लक्षात ठेवायचे आहे. आता इथं रिडिझाईन तर येणारच आपल्याला, रिथिंग, रिडिझाईन, कारण की त्या बीपीआरचा तो कोरच पर्पज आहे ना रिडिझाईन. तर पुढची स्लाइड बघू आता. आता एक असते बीपीआर वर्सेस कायझेन टेक्नॉलॉजी. आता बघा, बीपीआर बघितलं आपण आणि कायझेन टेक्नॉलॉजी. कायझेन म्हणजे काय की कंटिन्युअस स्मॉल इम्प्रुव्हमेंट. त्याला हा जपानीज वर्ड आहे कायझेन, त्याचा अर्थ ते कंटिन्युअस स्मॉल इम्प्रुव्हमेंट. आता बीपीआर मध्ये काय टाइप्स ऑफ चेंज? रॅडिकल चेंज. इथं कंटिन्युअस स्मॉल इम्प्रुव्हमेंट नव्हती, सडन इम्प्रुव्हमेंट होती. कारण की आपण रॅडिकल रिडिझाईन कन्सिडर केलं ना, तर बीपीआर मध्ये काय रॅडिकल किंवा बिग चेंजेस होते. इथं कसं आहे, कंटिन्युअस स्मॉल इम्प्रुव्हमेंट आहे. इथं हाय रिक्स असते, कारण की काय असते की सडन चेंजेस किंवा रॅडिकल चेंजेस केलेले आहे म्हणजे काय, जर ते फसलं तर सगळंच फसणार ना, त्याच्यामुळे रिस्क जास्त असते. इथं रिस्क लो असते. नंतर पार्टिसिपेशन अप्रोच, टॉप मॅनेजमेंट टू बॉटम एम्प्लॉई. कारण की काय असते की रॅडिकल चेंजेस करायचे म्हणल्यावर म्हणजे बिग चेंजेस आपण ज्याला म्हणतो ते करायचे, हा निर्णय कोणाचा असतील? टॉप मॅनेजमेंटचा असेल ना. म्हणून तो काय लिहिला आपण अप्रोच, टॉप मॅनेजमेंट टू बॉटम. म्हणजे वरच्याला हायेस्ट डिसिजन घ्यावा लागेल ना तो, तर त्या म्हणून आपण इथं अप्रोच टॉप टू बॉटम अप्रोच असते इथं परंतु कायझन मध्ये तसं नसते, बॉटम टू टॉप अप्रोच असतो. नंतर शॉर्ट टर्म ड्रामॅटिक गेन, कारण की सडन चेंजेस आहे. इथं लॉंग टर्म, पण लॉंग टर्म ग्रॅज्युअल गेन, हळूहळू पण लॉंग टर्म साठी गेन मिळतो. इथं कसं सडन मिळते, परंतु शॉर्ट टर्म साठी, कारण की बिग चेंजेस आपण सडन केलेले आहेत, त्याच्यामुळे रिझल्ट मिळेल, पण ते कसं असतं की शॉर्ट टर्म. इथं कसं रिझल्ट मिळते पण लॉंग टर्म मिळते. थोडी क्लिअर करतो पुढे. नंतर एम्पॉवरमेंट किंवा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट असं आपण म्हणू. म्हणजे एक्झाम मध्ये यांनी असा शब्द वापरला, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट. त्याच्यामुळे मी त्याच्या एम्पॉवर आणि सिलेबस मध्ये आपल्याला एम्पॉवरमेंट दिलं. आता बघा, एम्पॉवरमेंट कशाला म्हणायचं? गिव्हिंग एम्प्लॉईज द ऑटोनॉमी, रिस्पॉन्सिबिलिटी, अथॉरिटी टू मेक द डिसिजन अँड कंट्रीब्यूट ऍक्टिव्हली टू प्रोसेस इम्प्रुव्हमेंट अँड क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. म्हणजे काय करायचं? एम्पॉवरमेंट करायचं म्हणजे काय की त्यांना ऑटोनॉमी द्यायची, रिस्पॉन्सिबिलिटी, अथॉरिटी. आणि अथॉरिटी कशा? टू मेक अ डिसिजन अँड कंट्रीब्यूट ऍक्टिव्हली टू द प्रोसेस इम्प्रुव्हमेंट अँड प्रोसेस इम्प्रुव्हमेंट आणि क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. कारण की प्रोसेस इम्प्रुव्हमेंट आणि क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करायची म्हणल्यावर, कारण की त्यांना थोडंसं फ्रीडम द्यावं लागेल. मग फ्रीडम द्यायचं म्हणजे काय, त्याला ऑटोनॉमी, फ्रीडम सोबत रिस्पॉन्सिबिलिटी द्यावं लागेल, अथॉरिटी, अधिकारही द्यावं लागतील ना. अदरवाईज त्याशिवाय ते प्रोसेस इम्प्रुव्हमेंट किंवा क्वालिटी इम्प्रुव्हमेंट पॉसिबल नाही. तर त्यालाच आपण एम्पॉवरमेंट म्हटलं. आता त्याचे बेनिफिट काय असतात? एम्प्लॉई रिटेन्शन इम्प्रूव्ह होईल त्यानं, इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, परफॉर्मन्स, इन्क्रीज क्रिएटिव्हिटी, वर्क क्वालिटी इन्क्रीज होईल, जॉब सॅटिस्फॅक्शन आणि एनकरेज एम्प्लॉई पार्टिसिपेशन अँड इम्प्रूव्ह मोटिवेशन. हे सगळ्या गोष्टी आता याच्यामधलं कोणतंही आलं एक्झाम मध्ये, हे सगळं पाठ करणार नाही आपण. फक्त आपण काय करणार की बेसिक कन्सेप्ट एम्पॉवरमेंट म्हणजे काय, की त्याच्या बेसवर आपल्याला खालचे ऑप्शन बरोबर सापडतात. म्हणजे उगं इथं मी 6 बेनिफिट लिहिले म्हणून ते पाठ करण्यात काही अर्थ नाही. फक्त आपल्याला काय, एम्पॉवरमेंट नावाचा कन्सेप्ट समजला पाहिजे. एम्पॉवरमेंट करणे म्हणजे काय की त्या एम्प्लॉईला
ऑटोनॉमी द्यायची. ऑटोनॉमी म्हणजे काय, थोडंसं फ्रीडम द्यायचं किंवा स्वतःचे अधिकार द्यायचे, परंतु त्यासोबत रिस्पॉन्सिबिलिटी, अथॉरिटी पण द्यायची. कशासाठी? टू मेक द डिसिजन अँड कंट्रीब्यूट ऍक्टिव्हली टू द प्रोसेस इम्प्रुव्हमेंट अँड क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. कारण की शेवटी आपल्याला काय करायचं, प्रोसेस आणि क्वालिटी या गोष्टी इम्प्रुव्हमेंट करायच्या आहे. मग त्याच्यासाठी एम्प्लॉईला आपल्याला ऑटोनॉमी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी देणे, त्यालाच आपण एम्पॉवरमेंट मधलं. आता एम्पॉवरमेंटचा बेनिफिट काय, हे सगळं पाठ करणार का आपण? नाही. पॉझिटिव्ह अँगलने जर आपल्याला ऑप्शन मध्ये काही जर दिसलं तर ते आपण करेक्ट करणार. याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे, जे 18 फेब्रुवारीची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये या एम्पॉवरमेंटवर आला, रिइंजिनिअरिंग किंवा बीपीआर वर प्रश्न आला. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात, फक्त आपल्याला त्या गोष्टी आपल्या नजरेखालून किंवा एक ओव्हरलुक झाला पाहिजे, तरच तो आपण व्यवस्थित ऑप्शन तिथं टिक करू. अदरवाईज आपण कोणताही चुकीचं ऑप्शन मारू. त्यामुळे म्हणजे एकदा असं याच्यात मेमराईज करायचं काही नाही, फक्त एक ओव्हरलुक किंवा एक तुमच्या नजरेखालून या गोष्टी गेल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला ऑप्शन सहज डिटेक्ट होईल. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये सांगितल्या मी, पण बऱ्याच गोष्टी काही समजल्या असतील, कारण की काही न समजल्या असतील, समजल्या असतील, किंवा थोडासा फायदा जर झाला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.